येस, इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन इन ॲरोमॅटिक रिंग. म्हणजे आपल्या 11th आपण बेन्झिन जरी घेत असलो तरी हाच पॅटर्न मग 12वीतला क्लोरोबेन्झिन, फिनॉल, ॲरोमॅटिक अल्डिहाइड्स, ॲरोमॅटिक कार्बॉक्सिलिक ॲसिड वगैरे बाकीच्या ठिकाणी हा उपयोगाला येणार आहे. त्यामुळं आपण हे 11th-12th एकत्रच उपयोगाला येणारी गोष्ट शिकत आहोत आणि MCQला पण उपयोगी पडणारी गोष्ट आहे तरच आपण शिकतो, नाहीतर किंवा त्या पद्धतीने शिकत असतो. ओके, तर पार्ट 2मध्ये पार्ट 1मध्ये मेकॅनिझम झालेली आहे. एकदा मिथायलेशन ऑफ बेन्झिन, एकदा मिथाईल ग्रुप इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये येतो, तो कसा एंट्री करतो, ठीक आहे, असं लिहितो. तो ॲक्च्युली एम्प्टी ऑर्बिटल परपेंडिक्युलर टू द प्लेन, ते सगळं सांगितलं, मी सांगत नाही. इलेक्ट्रोफाईल, मग त्याचे ते इंटरमिडिएट्स, म्हणतो होतो, आणि फायनली मग हायड्रोजन ॲटम H+ फॉर्ममध्ये बाहेर, आणि जो कोण इलेक्ट्रोफाईल असेल तो आत. म्हणजे तिकडं पहिल्या एक्झाम्पलमध्ये मिथाईल कार्बोनियम आयन होता. मग आता ज्या ज्या इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स ॲरोमॅटिक रिंगमध्ये असतील त्याचे मेकॅनिझम पार्ट 1मध्ये बघितले होते ती, आणि पार्ट 2मध्ये आपण मग इन जनरल सगळ्यांसाठी काही गोष्टी बोललो. पार्ट 3मध्ये त्यातलेच एक्झाम्पल्स किंवा आणखी 1-2 एक्स्ट्रा एक्झाम्पल्स घ्यायचं आहे. त्यामुळे आता इथं जास्त डिटेल मेकॅनिझम वगैरे सांगणार नाही, डायरेक्ट रिॲक्शन्स आणि त्याला जोडून जरा काहीतरी थोडंफार. पार्ट 1 पार्ट 2 तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, त्याला रिलेटेड नोट्समध्ये टिक करून तेवढं वाचलं असेल तर पार्ट 3 तुम्हाला एकदमच, म्हणजे ज्याला आपण म्हणूया की जस्ट रिव्हिजन लिंबू अभ्यास असा केमिस्ट्रीचा वेगळा नवीन म्हणता येणार नाही. ओके, नाव बेन्झिन विथ मिक्सचर ऑफ कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड अँड, बघा हे कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड प्लस कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड H2SO4, हे जे मिक्सचर असतं, दिस मिक्सचर इज कॉल्ड एज नायट्रेटिंग मिक्सचर. आणि प्रिव्हियस लेक्चरमध्ये मी सांगितलेलं आहे की कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक ॲसिड आणि कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 मधला H+ आयन, त्याच्यामुळं याचं प्रोटोनेशन होणार, आणि प्रोटोनेशन झालं हे पटपट सांगतो कारण हे आधीच थोडं सांगितलेलं आहे की हा पोलार होतो. मग इथे हेट्रोलॅटिकली ब्रेक होऊन NO2 इज अवेलेबल इन द फॉर्म ऑफ NO2+, हे आम्हाला माहिती आहे. त्यामुळं नायट्रेटिंग मिक्सचर, मग लिहिताना इथं ते नायट्रेटिंग मिक्सचर असं लिहितात. झालेली गोष्ट आहे, फास्ट लिहितो आहे मी. आपलं बेन्झिन कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे हे मिक्सचर वापरतात, आणि या मिक्सचरमधून नायट्रो ग्रुप इन द फॉर्म ऑफ NO2+, म्हणजेच नायट्रोनियम आयन हा इलेक्ट्रोफाईल आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये जरा व्यवस्थित सांगितलं, आता थोडं फास्ट तरी पण कवर केलं. ओके, आणि मग लिहिताना जरी मी असं लिहिलं, आता बेन्झिन बरोबर रिॲक्शन होणार आहे म्हटल्यानंतर ऑल 6 कार्बन ॲटम्स आर आयडेंटिकल. त्यामुळे कुठल्याही एका कार्बनला तिथं हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय नायट्रो ग्रुप इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आत. नायट्रो ग्रुपमधल्या नायट्रोजनला बॉन्ड आहे, त्यामुळे व्हर्टिकल लिहिताना नायट्रोजन स्पष्ट दिसू दे. असं गडबडीत लिहिताना कुठेतरी NO2 आणि असं कुठेतरी बॉन्ड असं दाखवू नये. प्लस NO2+ फॉर्ममध्ये NO2 आत, हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर, म्हणजे प्लस H2O. सो दिस इज सबस्टिट्यूशन रिॲक्शन. पण आम्हाला कळलेलं आहे की NO2 अटॅक्स ह्या दोघांच्या मिक्सचरमुळं NO2 अटॅक्स इन द फॉर्म ऑफ NO2+ नायट्रोनियम आयन इलेक्ट्रोफाईल, आणि हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+, असं हे सगळं आहे. आणि ही SE रिॲक्शन आहे, नायट्रोबेन्झिन. ओके, नायट्रोबेन्झिन. तसंच कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड, हे पण थोडं सांगितलेलं आहे. कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड, तर कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड मग त्याचं सल्फ्रिक ॲसिडचं स्ट्रक्चर आणि शॉर्ट फॉर्म सांगितलेलं तरी आता पुन्हा एकदा जरा फास्ट रिपीट करतो. ओके, कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्रिक ॲसिड
तर एका मॉलिक्युलमधला H प्लस आयन अवेलेबल झाला, हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स कॉन्सन्ट्रेटेड असल्यामुळं ऑनली 1 OH बॉन्ड हेट्रोलिसिस. प्रिव्हियस लेक्चर बघा मी सांगतो आहे, थोडंसं फक्त आठवण करून देण्यासाठी फास्ट कवर करतो आहे. आणि तो हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H प्लस आयन्स इथं येईल, त्याचा कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड झाला, हायड्रोजन बरोबर कॉर्डिनेट कोव्हॅलेंट बॉन्ड झाला. आणि मग इथं पॉझिटिव्ह चार्ज आला की इथं हेट्रोलिसिस म्हणजेच काय होतं की सल्फॉनिक ॲसिड ग्रुप इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये जसं NO2+ तसं सल्फॉनिक ॲसिड ग्रुप फक्त कॉन्सन्ट्रेटेड H2SO4, ते पण 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त, असं हायली कॉन्सन्ट्रेटेड. नाहीतर काय 70-80% कॉन्सन्ट्रेटेड H2SO4ला पण आपण कॉन्सन्ट्रेटेडच म्हणतो. 95% किंवा त्याच्यापेक्षा जास्त 98पर्यंत आपण बनवू शकतो, असू शकतं आपल्याकडे. तर त्याच्यामध्ये काय होत असतं की कॉन्सन्ट्रेटेड नायट्रिक एका मॉलिक्युलमधला हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये अवेलेबल झाला की प्रोटोनेशन सेकंड मॉलिक्युल, आणि त्यातून जसं NO2+ तयार झाला हायड्रोलायटिक ब्रेकिंग, तसं हा SO3H+ इलेक्ट्रोफाईल. आणि मग लिहिताना आपण कसं लिहितो की हा इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये आत, इथला हायड्रोजन H+ कार्बनवरचा हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर, आणि म्हणून मग लिहिताना आपण कसं लिहितो हे असं. बाकी याचं बॉन्डिंग वगैरे सगळं प्रिव्हियस 2 लेक्चरमध्ये काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळं सल्फॉनिक ॲसिड ग्रुपमधल्या सल्फरला डायरेक्ट बॉन्ड आहे, त्यामुळं व्हर्टिकल लिहिताना एस्पेशली सल्फरला बॉन्ड दिसतो आहे. SO3H कुठेही बॉन्ड दाखवू नका, प्लस H2O एक असं सल्फ्युरिक ॲसिडबरोबर रिॲक्शन दाखवतात. काही वेळेला बुक्समध्ये विथ ओलियम ओके, आणि ओलियम म्हटलं तरी मग ओलियम म्हणजे त्याच्यामध्ये SO3 रिलीज होत असतो. आता ओलियम म्हणजे एकदम सिम्पल गोष्ट आहे, कारण एवढं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तुम्हाला ओलियम स्ट्रक्चर लक्षात राहण्यासाठी आता H2SO4चं स्ट्रक्चर मी सेपरेट शिकवलं आहे की 2 मॉलिक्युल्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4मधून जर एक H2O मॉलिक्युल बाहेर काढला तर जे उरेल ते ओलियम, ओके. येस, मग ते ठीक आहे. तर ओलियमचा पण आपल्याला कुठल्या टॉपिक निमित्ताने विचार करायचा आहे, तरी पण ओलियम म्हटलेलं असतं म्हणजे व्हेरी व्हेरी हायली कॉन्सन्ट्रेटेड. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड सल्फ्युरिक ॲसिडमध्ये पण SO3 गॅस बाय प्रेशर त्याच्यामध्ये पुश करायचा, म्हणजे सॉल्युबल होतच नाही तो त्या टेम्परेचरला, आपण प्रेशरने म्हणून सॉल्युबल त्या अर्थाने सॉल्युबल म्हणूया कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर SO3चे फ्युम्स रिॲक्ट होतात अशा वेळेला. तर विथ ओलियम जरी म्हटलं तरी ती रिॲक्शन SO3. आता SO3चं वैशिष्ट्य माहीत पाहिजे की SO3 सिन्स 3 मोर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन सल्फर, हे मला माहिती आहे. हा 3.5 इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, हा 3.0 साईज पण मोठा. तर डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज ऑन सल्फर अँड डेल्टा निगेटिव्ह चार्ज ऑन ऑक्सिजन, हे SO3, ओके. आणि त्यामुळे मग काय होतं की बेन्झिन विथ ओलियम म्हणजेच ओलियममधला SO3 तशी पण रिॲक्शन दाखवू शकतात. ते लिहिताना कसं असतं, तर पहिल्यांदा मी रिॲक्शन लिहून दाखवतो की बेसिकली काय मेकॅनिझम आपण आधीच्या माहीत असतील तर जास्त सांगणार नाही, कारण जे आपण इलेक्ट्रोफाईल NO2+ वगैरे बघितलेला आहे हा डेल्टा पॉझिटिव्ह. तर इथला जो पायवाला बॉन्ड मेकॅनिझममध्ये गेला तर बघा पहिल्यांदा पाय इलेक्ट्रॉन हे असं आहे, आणि मग त्यामुळं त्या मोमेंटला बघा इथं मी कार्बनच्या फॉर्ममध्ये काढतो. थोडंसं फास्ट सांगतो कारण आपल्याला झालेल्या गोष्टी आहेत त्याच्यावरून हे लगेच कळण्यासारखं आहे. आणि मग कार्बनवरती हायड्रोजन, ओके, आणि हायड्रोजन इथे एक पाय दाखवला होता, इथला पाय बॉन्ड तो या मोमेंटला सल्फरकडे गेला SO3मधला, ओके. आता सल्फर मी मुद्दाम कलर चेंज करतो. रुटीन 2 लोन पेअर्स दाखवलेले नाही आहेत, ओके. म्हणजे याचा अर्थ इथं पॉझिटिव्ह. आता ते रेझोनन्स स्टॅबिलायझेशन जे दाखवलं होतं आधी, मिथायलेशन पहिली पार्ट 1मध्ये, त्याप्रमाणे ते सगळं ते बाकीचं दाखवत नाही. आणि मग आता काय होईल की हायड्रोजन इट विल, आता याचे ॲरोमॅटिक नेचर, टू गेट बॅक ॲरोमॅटिक नेचर काय व्हायला पाहिजे, ही इलेक्ट्रॉन पेअर इथं येईल, दिस हायड्रोजन विल गो आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स,
आणि हा हायड्रोजन दिस ऑक्सिजन O मायनस दिस विल पुल, आणि त्यामुळे मग काय होईल की ही शेड पेअर इथं परत आली की परत ॲरोमॅटिक नेचर परत येणार आणि पॉझिटिव्ह चार्ज पण न्यूट्रलाइज होईल. बट हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, आणि इथं O मायनस आयन आहेच. आणि त्यामुळे अल्टिमेटली काय होणार ते बघा, आता तुमच्या लक्षात येतं का? अल्टिमेटली काय होणार तर परत ॲरोमॅटिक नेचर, परत ॲरोमॅटिक नेचर, हायड्रोजन प्रत्येक कार्बनवरती हायड्रोजन आहेच. ओके, आणि हा जो हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये बाहेर गेला तो, ओके, थोडं पुसून व्यवस्थित लिहितो वरच्या साईडला. ओके, येस, बघा इथं मी बघा शिकायचं पुन्हा सांगतो. म्हणजे सल्फ्रिक ॲसिड बरोबर कसा इलेक्ट्रोफाईल SO3H+ पॉझिटिव्ह जसा नायट्रोनियम आहे तसा हा हायड्रोजन सल्फॉनिक ॲसिड इलेक्ट्रोफाईल फॉर्ममध्ये अटॅक करत होतं ते कळलं. SO3 डायरेक्ट SO3 गॅस म्हणजे तो ओलियम घेतला की त्यातून SO3 फ्युम्स इव्हॉल्व होतात. ओलियमचं स्ट्रक्चरचा तुम्हाला फक्त अंदाज दिला, त्याप्रमाणे H2SO4चं स्ट्रक्चर पार्ट 1मध्ये काढलं आहे, तसे 2 काढा आणि H2O बाहेर काढून जोडा, संपला. फॉर्म्युला पण झाला आणि स्ट्रक्चर पण झालं. होमवर्क. येस, तर दिस इज हायली इलेक्ट्रॉन डिफिशियंट, म्हणजे इलेक्ट्रॉन डिफिशियंट इलेक्ट्रो तर इथं काय लिहिलं बघा, हा इलेक्ट्रॉन निगेटिव्ह म्हणजे इलेक्ट्रॉन पुलिंग, हा इलेक्ट्रॉन पुलिंग, हा इलेक्ट्रॉन पुलिंग, त्यामुळे हे पॉझिटिव्ह चार्ज पाहिजे. हायली इलेक्ट्रॉन डेफिशियंट इलेक्ट्रोपॉझिटिव्ह. मग पहिल्या पार्टमध्ये जे मेकॅनिझम आहे ते इथं लागू होणार. हा पायवाला इलेक्ट्रॉन पेअर सल्फरकडे गेला तर यातला पायवाला ऑक्सिजनकडे जाईल. रुटीन 2 लोन पेअर्स दाखवलेले नाही आहेत, ते इथं काढलं मी. आणि मग आता परत काय होईल की आता परत हे कार्बन अँड हायड्रोजन अटॅच टू कार्बन हे सगळं परत इथं व्यवस्थित लिहून घेतलं. इथं पॉझिटिव्ह चार्ज आलेला आहे ही इलेक्ट्रॉन पेअर इकडे गेल्यामुळे. आणि मग टू गेट बॅक ॲरोमॅटिक नेचर दिस CH बॉन्ड दिस सिग्मा हेट्रोलायटिक ब्रेकिंग हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स, तो इथं पाय फॉर्ममध्ये येईल आणि हा हायड्रोजन इथं या ऑक्सिजनकडे जाईल. रुटीन 2 लोन पेअर्स तिन्ही ऑक्सिजनवरती आहेत, दाखवलेले नाही आहेत. ते काय होईल ते मी इथं दाखवतो डायरेक्ट. आणि तो मग इथं परत पाय फॉर्ममध्ये बॉन्ड आला आणि इथं बघा S, आणि तो हायड्रोजन H+ फॉर्ममध्ये आला होता त्याचा कोव्हॅलेंट बॉन्ड हे असं झालं, आणि प्लस हायड्रोजन जो H+ फॉर्ममध्ये आला होता इथं आला. दॅट्स ऑल. हे आणि म्हणजेच लिहिताना आपण ते हायड्रोजन इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स बाहेर आणि SO3H+ नाही का, म्हणजेच हे काय झालं तर बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड, इथं लिहा नाव मी इथं लिहून दाखवतो. बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड, स्ट्रॉंग ॲसिड आहे बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड. सल्फ्रिक ॲसिडचं स्ट्रक्चर आपण जे मी सांगितलं होतं सारखं सांगायला नाही पाहिजे, कारण याच पॉईंटमध्ये पार्ट 1मध्ये सांगितलं होतं. ओके, त्याच्यावरून ओलियमचं काढता येईल मी सांगितलं होतं, आणि त्याच्यावरून याचं पण काढता येईल. थोडक्यात काय बरं, इथं तर हा ग्रुप जॉईन झालेला आहे, मग हा OH बॉन्ड पोलर आहे त्यामुळे ते ॲसिडिक आहे. इन वॉटर हायड्रोलिसिस ऑफ दिस OH बॉन्ड विल टेक प्लेस. ओके, सल्फ्रिक ॲसिडमधलंच पार्ट आहे तो. ओके, तर ते बेन्झिन सल्फॉनिक ॲसिड ही जी रिॲक्शन आपण डायरेक्ट इथं लिहितो, कॉन्सन्ट्रेटेड हिटिंग सबस्टिट्यूशन रिॲक्शन, तर त्याचं मेकॅनिझम जे ऑलरेडी बघितलं आहे ते पुन्हा थोडक्यात सांगितलं. ओके, तसंच थोडं क्लोरिनेशनचं एक गोष्ट बघूया. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स SE रिॲक्शन्स ऑफ बेन्झिन, त्याच्यामध्ये क्लोरिनेशन बघूया आपण सध्या. क्लोरीन विथ बेन्झिन इन प्रेझन्स ऑफ एनहायड्रस AlCl3. आता आम्हाला माहीत झालेलं आहे पार्ट 1 पार्ट 2 निमित्ताने लोन पेअर एम्प्टी ऑर्बिटल इनकम्प्लीट ऑक्टेट, ही लोन पेअर इथं शेड पेअर होणार. आता सगळेच त्यातले स्टेप्स दाखवत नाही, त्यावेळेला याचा हेट्रोरॅडिकली ब्रेक होईल आणि त्यामुळे हा क्लोरीन पॉझिटिव्ह प्लस AlCl4- हे डिटेलमध्ये सांगितलं आहे पार्ट 1 पार्ट 2. हा इलेक्ट्रोफाईल, म्हणजे जरी असं असलं लिहिताना पण असं लिहित असलो, आता मी कंडेन्स फॉर्म लिहितो इथं. समजा हा हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय क्लोरीन, इथं मी स्ट्रक्चर लिहिलं तर कंडेन्स फॉर्म लिहितो, बॉन्ड लाईन स्ट्रक्चर सोयीसाठी लिहिण्याची सोय. रेझोनन्स हायब्रिड ॲक्च्युली जास्त
करेक्ट लिहिणं, म्हणजे हे रॉंग नव्हे, शूड बी मोर प्रिफर्ड, पण ठीक आहे, आपण 11th शिकतो आहे. असं जरी असलं तरी ॲक्च्युली काय झालेलं आहे तर क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस CL3 काय झालं तर त्यातला Cl+ इलेक्ट्रोफाईल हा अटॅक करतो मधला इंटरमिडिएट स्टेज, अँड हायड्रोजन गोज आउट इन द फॉर्म ऑफ H+ आयन्स. अशी ती SE रिॲक्शन आहे. अनहायड्रस CL3 हे फार महत्त्वाचं आहे, बिकॉज इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस CL3 क्लोरीन गिव्ज इलेक्ट्रोफाईल. ओके. त्यानंतर याच्यामध्ये आणखी मात्र कसं आहे की बेन्झिन, आता परत हेच या फॉर्ममध्ये लिहिलं, ते जर प्रोलॉंग पिरियड असेल, फॉर लॉंग टाईम, प्रोलॉंग पिरियड, ती रिॲक्शन थोडा जास्त वेळ चालू ठेवली तर वन मोर हायड्रोजन ॲटम गेट रिप्लेस. आता त्याच्यामध्ये कसं आहे की क्लोरोबेन्झिन हा म्हणजे एकदा एक रिप्लेसमेंट झाले तर आणखी एक, तर हा क्लोरीन हा ॲक्च्युली -I इफेक्ट आहे, -I इफेक्ट आहे, समजलं का. पण लोन पेअरमुळं रेझोनन्स जो आहे इंडक्टिव्ह इफेक्टच्या हिशोबाने -I इफेक्ट आहे, -I इफेक्ट आहे. पण रेझोनन्सच्या इफेक्ट आणि तो +R इफेक्ट आहे. म्हणजे इंडक्टिव्ह इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी, पण रेझोनन्स इफेक्टमुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन द रिंग, असं अपोजिट टू इच अदर असं बिहेवियर आहे क्लोरीनचं. पण क्लोरीनची साईज मोठी असल्यामुळं हा रेझोनन्स इफेक्ट वीक आहे. लोन पेअर इज नॉट दॅट इझिली अवेलेबल, ओव्हरलॅपिंग वगैरे. त्या तुलनेमध्ये हा या तुलनेमध्ये स्ट्रॉंग आहे. त्यामुळं काय झालं की क्लोरोबेन्झिनचं फर्दर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, क्लोरोबेन्झिन झाला आणि परत त्याचं फर्दर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन जे होणार आहे, समजा क्लोरिनेशन, त्याच्यामध्ये यील्ड कमी असेल पण ऑर्थोपॅराडायरेक्टिंग आहे, म्हणजे ते डिॲक्टिवेटिंग आहे. पुन्हा सांगतो, हे झालेलंच असतं, सांगितलेलं असतं म्हणून सारखं मी म्हणत असतो. हे ऑर्थोपॅराडायरेक्टिंग इफेक्ट्स बघितले रेझोनन्सचे त्यावेळेला, नोट्सचा पार्ट आहे हे एक्झाम्पल. ओके, असू दे, परत झालं फास्ट. ओके, रिव्हिजन काय बिघडलं नाही, डिॲक्टिवेटिंग आहे. ओके, कारण का -I इफेक्ट, पण रेझोनन्स इफेक्टमुळं ऑर्थोपॅराडायरेक्टिंग आहे. जसं फिनॉल, जसं ॲनिलिन. आता फिनॉल ॲनिलिनचं आपल्याकडे आहे ते बघायचं तसं. ओके, तर ऑर्थोपॅरा, याचा अर्थ क्लोरिनेशन पहिल्यांदा झालं तर एक क्लोरोबेन्झिन, आणि परत प्रोलॉंग पिरियड असेल तर 1 more मॉलिक्युल विल रिॲक्ट. ते इथं 2 लिहून मी एकदम लिहितो, त्यामुळं काय होईल, आम्हाला मिक्सर मिळेल. पहिल्या स्टेपमध्ये क्लोरिनेशन कुठल्याही कार्बनला झालं तर काही फरक पडत नाही. समजा इथे झालं तर एक तर ऑर्थोला हा वाला मिळेल +HCl. आता ते बॅलन्स करत नाही, मी फक्त प्रोडक्ट लिहितो, किंवा पॅरा पोझिशनला, कारण का क्लोरोबेन्झिन पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेलं क्लोरोबेन्झिन हे ऑर्थोपॅराडायरेक्टिंग आहे बिकॉज ऑफ रेझोनन्स इफेक्ट. फक्त त्याचं यील्ड कमी येणार, रिॲक्टिव्हिटी कमी आहे, कारण का -I इफेक्ट पण आहे. इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी करणारा इफेक्ट -I इफेक्ट, आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज करणारा, असे दोन्ही एकमेकांना अपोजिट असल्यामुळं हे. तर हा ऑर्थो डायक्लोरो बेन्झिन आणि हा पॅराडायक्लोरोबेन्झिन असे आहे. आणि हे प्रोलॉंग पिरियड, आता फक्त सांगतो, प्रोलॉंग पिरियड आणि ड्रास्टिक कंडिशन असं असेल तर ऑल 6 हायड्रोजन ॲटम्स गेट रिप्लेस्ड. SE रिॲक्शन याप्रमाणेच टप्प्याटप्प्याने. त्यावेळेला जो प्रोडक्ट आहे तो हे जसं दाखवलं, म्हणजे पहिल्यांदा मोनोक्लोरोबेन्झिन झालं, मग डायक्लोरो झालं, आणि मग पुढं मग सगळेच रिप्लेस होतात. प्रोलॉंग पिरियड अँड ड्रास्टिक कंडिशन असेल तर त्यावेळेला जो प्रोडक्ट दिसेल तो मी कंडेन्स फॉर्ममध्ये, म्हणजे जे 6 हायड्रोजन कार्बन आहेत, ऑल द 6 कार्बन ॲटम्स, त्या प्रत्येक कार्बनवरचा जो हायड्रोजन आहे तो रिप्लेस होणार. ॲरोमॅटिक रिंगमध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे, लक्षात घ्या. ॲरोमॅटिक रिंगमध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे, लक्षात घ्या. हेक्साक्लोरोबेन्झिन,
आता हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता हेच बघा, याच्यामध्ये बेन्झीन थोडक्यात सांगितलं तरी चालेल, म्हणजे तुम्हाला कळेल, कारण क्लोरिनेशनच्या वेळेलाच बघायची गोष्ट आहे. बेन्झीन समजा इथं आहेच, ओके, इथंच सांगतो पटकन तुमच्यासमोर, हे पुसून इकडंच सांगतो. आणखी एक त्याच्यामध्ये पार्ट आहे की बेन्झीनचं मात्र क्लोरिनेशनच्या वेळेला क्लोरोबेन्झीन एसी रिॲक्शन आहेच. लार्ज मीन्स पिरियड, टाईम पिरियड, प्रोलॉंग पिरियड असं असेल तर वन मोर क्लोरिनेशन, पण ते ऑर्थोपॅराडायरेक्टिंग असल्यामुळे मिक्सचर ऑफ ऑर्थो डायक्लोरोबेन्झीन अँड पॅराडायक्लोरोबेन्झीन असं मिळणार. आणि ड्रास्टिक कंडिशन अँड स्टील मोर टाईम असं जर रिॲक्शन ती चालूच ठेवली, एक्सेस ऑफ क्लोरीन, तर ऑल 6 हायड्रोजन ॲटम्स याच पद्धतीने दे गेट रिप्लेस्ड. हे इथंपर्यंत ठीक आहे. मुद्दा काय आहे की क्लोरीन म्हटलं की नॉर्मली UV लाईट असं काहीतरी डोक्यात बसलेलं असतं. तर हे क्लोरीन इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 एसी रिॲक्शन. पण हाच बेन्झीन प्लस क्लोरीन तुम्ही जर UV लाईटच्या प्रेझन्समध्ये घेतलं तर रिॲक्शन तर काय होईल, तर ते थोडक्यात इथं सांगतो. कारण ते इथंच या रिॲक्शनच्या, ती एसी रिॲक्शन नाही आहे, पण या रिॲक्शनच्या निमित्ताने सांगणं सोयीचं आहे. थोडासा पार्ट पुसून ते तुम्हाला ते पटकन करून दाखवतो. SE रिॲक्शन चाललेली आहे, तरी पण मध्येच बेन्झीन विथ क्लोरीन UV लाईट जर असेल, आता इन प्रेझन्स ऑफ UV लाईट आम्हाला माहीत असतं क्लोरीनचं रॅडिकल मेकॅनिझम आहे, रॅडिकल्स तयार होतात नाही का. त्यावेळेला मात्र आत्तापर्यंत आपण सगळं चाललं आहे ते इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन, इलेक्ट्रोफाईल इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3. इतर पण रिएजंट असतात, नॉर्मली वी यूज अनहायड्रस AlCl3. बट क्लोरीन विथ बेन्झीन UV लाईट असेल तर इन प्रेझन्स ऑफ UV लाईट क्लोरीन ॲडिशन रिॲक्शन, रॅडिकल तयार होणार आणि मग पाय बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक होणार, हा पण होमोलायटिकली ब्रेक होणार, असं 3 ठिकाणी होणार. आणि काय होणार ते मी डायरेक्ट लिहितो, समजून घ्या. एक हायड्रोजन आहे आधीपासूनचा, तो आहेच, ओके. पाय बॉन्ड इथं होता, तो ब्रेक झाला आणि क्लोरीन पण ब्रेक झाला, 1 क्लोरीन. तसं इथे क्लोरीन, 3 मॉलिक्युल्स ऑफ क्लोरीन, इथे क्लोरीन आला, ओके, सोयीसाठी बघा. त्यानंतर इथे क्लोरीन ॲड झाला आणि इथे क्लोरीन मॉलिक्युल ॲड झाला, होमोलायटिकली ब्रेक होऊन रॅडिकल्स तयार झाले आणि ॲड झाले. तर ही ॲडिशन रिॲक्शन आहे, लक्षात का. हे BHC बेन्झीन हेक्साक्लोराइड, BHC म्हणतो आपण शॉर्ट फॉर्ममध्ये. DDTच्या ऐवजी अलीकडे हा वापरतात, DDTवर बंदी आलेली आहे. बेन्झीन हेक्साक्लोराइड, ही ॲडिशन रिॲक्शन. हे वेगळं आपण SE रिॲक्शन सध्या बघतोय. आणि हा इन्सेक्टिसाईड म्हणून वापरतात DDTच्या ऐवजी. आणि त्यातला एक फॉर्म म्हणजे हे झालं फक्त प्लेन बोर्डवरती, त्याचे 3 डायमेन्शनल अँगलने विचार केला तर त्याचं जे काही एक टिपिकल आयसोमर गॅमॅक्झिन म्हणतात त्याला, तर ते नोट्समध्ये बुकमध्ये मी फक्त उल्लेख करतो. आणि आपल्या SE रिॲक्शन चालू असले तरी क्लोरिनेशनच्या वेळेला इन प्रेझन्स ऑफ UV लाईट ॲडिशन रिॲक्शन्स होतात रिंगमध्ये. आणि इन प्रेझन्स ऑफ अनहायड्रस AlCl3 इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन रिॲक्शन्स होतात. त्याच्यामध्ये पण 3 भाग बघितले. असं क्लोरिनेशन थोडंसं डिटेल बघायचं असतं. आणि मग बाकी सगळं एकदा मी पहिल्या पार्ट 1मध्ये मेकॅनिझम सांगितलं त्याप्रमाणे मग नायट्रेशन, अल्कायलेशन, असायलेशन, सल्फोनेशन आणि इव्हन हॅलोजिनेशन म्हणजे क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, ते सगळं एका टाईपच्या रिॲक्शन्स आहेत. थँक्यू.